नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आश्रव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे। काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी देखील बरसलेल्या आहेत। आता कोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत। सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर पाहायला गेलं तर पावसाची शक्यता आपल्याला पुढील काही तासात दौंड, जेजुरी, पुणे, जेजुरीचा भाग आहे, बारामतीचा काही भाग आहे, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक लक्षात ठेवायचं आहे, हा पाऊस सर्वत्र नसणार आहे। तुरळक भागात आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाहायला मिळू शकतो। तसेच जर पाहायला गेलं तर रोहा, लवासा, गोरेगावचा भाग आहे, इकडे पेन, खापोली, कसमेत, नेरळ भागचा आहे, ठाणे, पुन्हा इकडे उल्हासनगरचा भाग आहे। या ठिकाणी जे आहे ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालाच तर होईल, जास्त शक्यता राहणार नाहीये, परंतु पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, इकडे पाहायला गेलं तर जामखेड, अहिल्यादेवीनगरचा भाग आहे, या ठिकाणी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील। वाऱ्याचा वेग मात्र जास्त राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी। तसेच अक्कलकोट, इकडे राहुरी याही भागात, श्रीरामपूरच्या भागात देखील पावसाळी वातावरण पाहायला मिळू शकते। मात्र तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण राहील। तसेच शेतकरी मित्रांनो, इकडे पाहायला गेलं बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, तसेच इकडं पुण्याचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। पुढील काही तासातच सुरुवात होणार आहे, परंतु पाऊस जे आहे ती तुरळक भागात राहील। काही ठिकाणी जोरदार देखील सरी बरसण्याची शक्यता आहे। तसेच जर शेतकरी मित्रांनो आता पाहायला गेलं तर इकडे पैठणचा भाग आहे, परतूर, इकडे नांदेड, लातूर, जालन्याच्या काही भागात, इकडे सिल्लोडचा भाग आहे, संभाजीनगरचा भाग आहे, याही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे। यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम याही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। मात्र काही ठिकाणी जोर देखील पाऊस धरू शकतो, ती स्थिती नागपूर इकडे आहे, गोंदियाच्या भागात, गडचिरोलीच्या भागात, तसेच अमरावतीच्या भागात देखील तशा प्रकारे पाहायला मिळत आहे। तर आता धुळे, नंदुरबारकडे तर उघडीप राहिल्यासारखी स्थिती दिसून येत आहे। तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।